नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील आणखी एक प्रकार, तो म्हणजे बाजरीच्या खारोड्या। एकदम मस्त लागणाऱ्या ह्या खारोड्या कशा करायच्या ते आज आपण बघणार आहोत। एकदम सोपी पद्धत। शेंगदाण्यासोबत दुपारच्या वेळी खायला ह्या खारोड्या खूप छान लागतात। चला तर बघूया अशा चविष्ट खारोड्या कशा करायच्या। तर खारोड्या करण्यासाठी हा डब्बा भरून इथे मी बाजरी घेतली आहे आणि ही निवडून स्वच्छ करून हिला धुवून घेतले। बाजरी धुवूनच घ्यायची म्हणजे हिच्यावरची टरफलं जे असतात ती पाण्यावर तरंगतात आणि काही घाण काळेपणा असेल तर तो पण निघून जातो। तर बाजरी धुवून घेतली आणि स्वच्छ धुवून कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे। आता हिला मिक्सरमध्ये आपण भरडून घेऊ। इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडी थोडी बाजरी घालून भरडून घ्यायची आपल्याला। खूप जास्त बारीक पण करायची नाही। तर इथे पुरणाची चाळणी घेतली आहे, ती एका भांड्यावर ठेवून घेतली। तिच्यामध्ये हा भरडा टाकून घेऊ आपण, म्हणजे जर खूप जास्त मोठे कण राहिले असतील तर ते वरती राहतील। आणि खूप जास्त बारीक पण करायचं नाही याचं पीठ, म्हणजे खुसखुशीत होत नाही मग आपली खारोडी। असं याला चाळून घ्यायचं, जेवढं शक्य आहे तेवढं चाळून घ्यायचं। असं हाताने फिरवून जाडसर भरडा पण पडला पाहिजे असं चाळून घ्यायचं, फक्त पीठच घ्यायचं नाही। जेवढं शक्य आहे तेवढं असं चाळून घेऊ याला। असे जाडसर कणी पण पडली पाहिजे। आता हे राहिलेलं परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि दुसऱ्या बाजरीसोबत याला दळून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी थोडीशी बाजरी घालून परत दळून घेऊ। आता इथे दुसरी बॅच आपली दळून झाली आहे, ती पण अशीच चाळून घेऊ। एकदम पटपट भरडा होतो मिक्सरमध्ये, किंवा तुमचं जास्त प्रमाणात असेल तर गिरणीतून भरडून आणलं तरी चालेल। जास्त प्रमाणात असेल तर गिरणीतूनच भरडून आणतात किंवा जात्यावर भरडतात गावाला। आता इथे आपला सगळा भरडा तयार झाला आहे। खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जाड नाही, असा भरडा आपला तयार आहे। असाच भरडा करून घ्यायचा आहे आपल्याला। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून याला रात्रभर भिजत घालायचे। याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू। याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून बघू, गरज पडली तर आणखी थोडंसं पाणी घालू। असं रात्री भिजत घातल्याने थोडेसे आंबूस होते आपली खारोडी आणि खायला खूप छान लागते। डायरेक्ट केली तर एवढी छान लागत नाही। आता इथे खूप घट्ट वाटते, याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालू। याला मिक्स करून घेऊ। खूप जास्त पण पाणी घालायचं नाही, म्हणजे सकाळी आपल्याला शिजवताना पाण्याचा अंदाज येत नाही। एवढं फक्त बाजरी बुडेल असंच पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये। आता ह्या कण्या आपल्याला रात्रभर भिजू द्यायच्या आहेत। अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, बघू शकता। खूप पातळ केलं तर पाणी जास्त होईल आणि घट्ट केलं तर भिजणार नाही व्यवस्थित। आता याला रात्रभर भिजू दिले, सकाळी बघू शकता इडलीच्या पिठासारखं वरती आलं आहे ते फुगून, म्हणजे आंबलं आहे आपलं हे कण्या। आणि अशा झाल्या पाहिजे, याने छान खुसखुशीत होतात आणि खायला पण थोड्याशा आंबूस छान लागतात आपल्या खारोड्या। बघू शकता मस्त फर्मेंट झालं आहे आपलं हे पीठ। आता याला मिक्स करून घेऊ। मी असं 6 वाजता भिजायला घातलं होतं रात्री संध्याकाळी, आणि सकाळी हे 7 वाजता बघितलं तर असं मस्त फर्मेंट झालेलं होतं। थोडासा आंबूस वास येत होता। असा आंबूस वास आलेली खारोडी किंवा बाजरीची पापडी खायला खूप छान लागते आणि खुसखुशीत होते मस्त। आता याला बाजूला ठेवू आणि मसाला करून घेऊ याच्यासाठी। आता इथे मी लसूण घेतला आहे, अर्धी वाटी लसूण घेतला आहे आणि 2 चमचे जिरे घेतलेत। हे आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचे।
तुम्हाला जर मिरच्या घालायच्या असतील तर लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या इथेच घालू शकता. मी मिरची पावडर घालणार आहे. तुम्ही जर मिरची घालणार असाल तर याच्यासोबतच दळून घ्या. आता इथे आपलं वाटण पण तयार झालं आहे. आता आपण याच्यासाठी पाणी मोजून घेऊ. ज्या डब्याने आपण बाजरी घेतली होती त्याच डब्याने 1 वाटी बाजरी होती, त्यासाठी 2 डबे पाणी घेणार आहे मी. हे 3 ते 4 डबे असं प्रमाण असतं, पण जर तुम्ही भिजत जर नाही घातली बाजरी भरडून तर 4 डबे पाणी घ्या. पण मी भिजत घातलेली आहे त्याच्यामध्ये पण पाणी आहे म्हणून फक्त 2च डबे पाणी घेतले. ज्या डब्याने बाजरी घेतली होती 1 डब्बा त्याच डब्याने 2 डबे पाणी घेतले. एकदम योग्य प्रमाणात होतात याने. आता याला झाकण ठेवू आणि गरम होऊ देऊ पाणी. आता इथे आपलं पाणी गरम झाले. ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकू. जिरा आणि लसणाचं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून टाकलं. आता याच्यामध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ टाकू. पांढरे तिळाने चव खूप छान येते खारोड्यांना. आणि लाल मिरची पावडर टाकते मी 2 चमचे. याने थोड्याशा लाल होतात खारोड्या. तुम्हाला जर लाल नको असतील तर तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली किंवा अख्ख्या मिरच्या लाल वाळलेल्या तरी चालेल. आणि याच्यासाठी 2.5 चमचे मीठ घातले. एकदम बरोबर प्रमाणात होतं एवढं. किंवा शिजून झाल्यावर तुम्ही थोडंसं खाऊन बघू शकता, कमी वाटलं तर मीठ टाकू शकता. आता इथे उकळी येऊ देऊ चांगली खळखळून याला. तर उकळी यायला लागली आपल्या मिश्रणाला. बघू शकता मस्त अशी खळखळून उकळी आली आहे. अशी उकळी आली की आपण ज्या भिजत घातल्या होत्या बाजरीच्या कण्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. सगळ्या कण्या याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि याला हलवून घ्यायचं एकसारखं. याच्या गाठी बनतात थोड्याशा. एकसारखं हलवून घ्यायचं. फुटतात पण त्या पटकन, पण एकसारखं हलवून गाठी होऊच द्यायच्या नाही. शक्यतो असा प्रयत्न करायचा. आणि बराच वेळ याला हलवत राहायचं एकसारखं, नाहीतर खाली बसून जातं सगळं, लगेच लागतं. घट्ट होईपर्यंत याला हलवत राहायचं. घट्ट झाल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने हलवलं तरी चालतं. पण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं याला. आता बघू शकता 2-3 मिनिट हलवल्यानंतर थोड्याशा घट्ट झाले आपले मिश्रण. एकसारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागेल. आणखी थोडा वेळ बघू. आणखी थोडंसं घट्ट झाले. हे सुरुवातीलाच खाली लागतं जास्त, त्यामुळे सुरुवातीला एकसारखं हलवत राहायचं. तोपर्यंत झाकून ठेवायचं नाही किंवा जास्त वेळ याला न हलवता ठेवायचं नाही. बघू शकता मस्त असं आणखी घट्ट झालं आपलं मिश्रण. आता इथे झाकून ठेवू याला. आणि मिश्रण असं घट्ट झाल्यावरच याच्यावर झाकण ठेवायचं, याच्या अगोदर ठेवायचं नाही. आता बघूया 2-3 मिनिटांनी आणखी घट्ट झाल्यात आपल्या कण्या आणि शिजल्या पण गेल्यात बऱ्यापैकी. आता याला सगळीकडून हलवून घेऊ. कडेने खालून सगळीकडून हलवून घेऊ आणि परत एकदा झाकून ठेवू. परत 5-7 मिनिटासाठी झाकून ठेवलं. आणि याच्यामध्ये एकदा मी झाकून ठेवल्या होत्या 5 मिनिटासाठी. असे सगळे मिळून 30 ते 35 मिनटं शिजू दिल्यात मी ह्या कण्या. आता खालपासून हलवून घेऊ एक वेळेस. आणि मस्त असं घट्ट झालं हे मिश्रण आपलं. आता या कण्या शिजल्यात का बघू. आपल्या कण्या पण शिजलेल्या आहेत. इथे व्यवस्थित शिजलं आहे सगळं मिश्रण. आता गॅस बंद करू आणि याला झाकून ठेवू. असंच याला, हे जे ताटाचं पाणी असतं ना ते याच्यामध्ये पडू द्यायचं नाही, याने पातळ होतात कण्या आपल्या. याला बाहेर काढून टाकायचं पाणी आलं वरती तरंगून की. आता 10 मिनिट आपण तसेच झाकून ठेवले होते आपले हे मिश्रण, म्हणजे आणखी छान शिजून निघतं. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवलं होतं. आणि एका ताटामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतले आणि त्याला थंड करून घेऊ. सगळं एकदम घ्यायचं नाही, नाही तर खूप जास्त थंड होतं आणि नंतर अजिबात थापल्या जात नाही, त्या खूप घट्ट होतात. आता इथे पाणी घेतलं आहे मी थोडंसं
आणि असं चमच्याने थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं. एक कापड अंथरलं आहे त्याच्यावर एक एक चमचा मिश्रण टाकायचं आणि असं बोटाने थापून घ्यायचं. एक एक चमच्याचंच मिश्रण तुम्हाला जशा लहान मोठ्या पाहिजेत त्याप्रमाणे घेऊ शकता, पण मी ज्या प्रमाणात करते त्यासाठी मी एक एक चमचा मिश्रण वापरलं. हे अशा पद्धतीने थापून घ्यायच्या. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत चमच्यानी आणि नंतर हाताने घेऊ शकता. बघू शकता एकदम पटपट होतात ह्या खारोड्या आणि खायला एकदम चविष्ट लागतात. तुम्ही याला तळून खा किंवा मोठ्या मोठ्या केल्या तर भाजून पण खाऊ शकता आणि कच्च्या तर खूप छान लागतात. शेंगदाण्यासोबत खायला कच्च्या खारोड्या खूप छान लागतात. आणि याच्यावरती जे बोटं उमटतात ना ते असेच उमटू द्यायचे. याने आपल्या खारोड्या खुसखुशीत होतात. खूप प्लेन करण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याला. आता याच आकारामध्ये आपण आपल्या खारोड्या करून घेऊ. आता आपलं मिश्रण थंड थंड होत चाललं आहे. बघू शकता घट्ट घट्ट होत चाललं आहे. आणखी पूर्ण मिश्रण शिजायला मला 30 ते 35 मिनिट लागले. कमी गॅसवर अगोदर फुल गॅसवर उकळी आणून घेतली आणि नंतर कमी गॅसवर शिजू दिल्या. आता थंड झाले आपलं मिश्रण. आता हातानेच घेते मी उंडा किंवा गोळा आणि अशा प्रकारे थापून घेते. ह्या बोटांच्या खुणामुळे खारोड्या आपल्या खुसखुशीत होतात. आता याच प्रकारे आपण सगळ्या खारोड्या करून घेऊ आणि इथे आपल्या तयार आहेत सगळ्या खारोड्या करून. आता याला 2-3 दिवसाचं कडकडीत ऊन देऊन घेऊ आणि ते वाळून पण तयार झाल्यात आपल्या खारोड्या. बघू शकता आपण जे तीळ टाकले होते ते ओले असताना अजिबात दिसत नव्हते, पण आता वाळल्यावर दिसतात आणि खाताना पण खूप छान चव लागते त्याची.